महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. हो, आणि आजचा आपला विषय खरोखरच प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. नक्कीच. कारण आज आपण पाहणार आहोत की अशा जमीन मालक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ज्यांच्या जमिनीबाबत 32 प्रमाणपत्र आणि खरेदी खत यावरून वाद निर्माण झाले आहेत. म्हणजे बऱ्याचदा लोकांचा गोंधळ उडतो की महसूल अधिकारी खरेदी खत रद्द करू शकतात का? अगदी तेच. आणि या प्रक्रियेत तुमचे कायदेशीर अधिकार नक्की काय आहेत यावर आज आपली सविस्तर चर्चा होणार आहे. हो, कारण अशा केसेस आपण रोजच पाहतोय. त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. नक्कीच. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. हो, सुरू करूया. आता बघा, चर्चेला सुरुवात करताना मला शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकी हक्काबाबतचा एक अत्यंत सामान्य पण महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. आपण नेहमी ऐकतो की कुळ कायद्याने मिळालेली जमीन. तर ही जमीन आणि तिचे हे 32 प्रमाणपत्र म्हणजे नक्की काय प्रकरण आहे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 या कायद्याकडे जावं लागेल. अच्छा, तो जुना कायदा ना? हो, अगदी तोच. स्वातंत्र्यानंतर राज्यात कसेले त्याची जमीन हे तत्व लागू करण्यात आलं. म्हणजे जो शेतकरी प्रत्यक्षात जमिनीत राबतोय तोच तिचा खरा मालक असायला हवा. हा तर खूपच चांगला हेतू होता. हो ना. मग जेव्हा एखादा कुळ जमिनीची ठरलेली किंमत भरतं तेव्हा त्याला मालकी हक्काचा अंतिम पुरावा दिला जातो. त्यालाच आपण 32 प्रमाणपत्र म्हणतो. म्हणजे एकदा का हे प्रमाणपत्र मिळालं की तो माणूस त्या जमिनीचा कायदेशीर मालक झाला. अगदी बरोबर. पण मग मला एक सांगा, समजा हे प्रमाणपत्रच कोणीतरी फसवणूक करून मिळवलं असेल तर काय करायचं? तहसीलदारांनी किंवा कृषी जमीन न्यायाधिकरणाने म्हणजे ALTने दिलेला तो निर्णय अंतिम असतो का? इथेच आपण पहिली महत्वाची तरतूद समजून घेतली पाहिजे. कोणती? याच कुळ कायद्यातील कलम 74 जे अपिलाबाबत आहे. अच्छा. या कायद्याची तरतूद अशी आहे की जर तहसीलदारांनी किंवा ALTने 32 प्रमाणपत्र देताना काही चूक केली असेल किंवा तिथे फसवणूक झाली असेल तर त्याविरुद्ध अपील करता येतं. बरं, मग याचा सोपा अर्थ काय होतो? सोपा अर्थ हाच की अशा चुकीच्या किंवा बोगस प्रमाणपत्राविरुद्ध तुम्हाला प्रांताधिकाऱ्यांकडे, ज्यांना आपण SDO म्हणतो, त्यांच्याकडे दाद मागता येते. ते वरिष्ठ अधिकारी आहेत. पण याचा सामान्य शेतकऱ्याला नक्की काय फरक पडतो? खूप मोठा फरक पडतो. यामुळे होतं काय की चुकीच्या पद्धतीने बळकावलेली जमीन मूळ मालकाला किंवा खऱ्या हक्कदाराला परत मिळवण्याचा एक कायदेशीर मार्ग खुला होतो. बापरे, म्हणजे एकदा प्रमाणपत्र मिळालं तरी ते अंतिम नसतं, त्यातही आव्हान देता येतं का? हो, जोपर्यंत ते कायदेशीररित्या योग्य आहे तोपर्यंतच ते अंतिम असतं. अच्छा. म्हणजे इथे तुम्हाला एक क्विक फॅक्ट सांगतो. हे 32 प्रमाणपत्र कुळाने किंमत भरल्याचा अंतिम पुरावा असला तरी कायद्याच्या कलम 76A नुसार फेरतपासणी म्हणजे रिव्हिजन करण्याचा अधिकारही जिल्हाधिकाऱ्यांकडे असतो. म्हणजे जिल्हाधिकारी सुद्धा या प्रक्रियेत लक्ष घालून न्याय देऊ शकतात तर? अगदी नक्कीच. हे खूपच महत्त्वाचं आहे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. हो, आणि तुमचा याविषयी काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आता बघा, आपण समाजातील एका खूप मोठ्या गैरसमजाकडे येऊया. कोणता गैरसमज? लोकांना बऱ्याचदा वाटतं की जर प्रांताधिकाऱ्यांनी म्हणजे SDO साहेबांनी 32 प्रमाणपत्र रद्द केलं तर त्या जागेचा झालेलं रजिस्टर खरेदी खत सुद्धा महसूल अधिकारी आपोआप रद्द करतात. हा खरोखरच एक खूप मोठा आणि चुकीचा समज आहे. म्हणजे महसूल अधिकारी खरेदी खत रद्द करत नाहीत का? अजिबात नाही. मी अत्यंत शांतपणे आणि स्पष्टपणे सांगू इच्छितो की महसूल न्यायालयाला, मग ते SDO असोत किंवा तहसीलदार, त्यांना नोंदणीकृत खरेदी खत रद्द करण्याचा कोणताही अधिकार कायद्याने दिलेला नाही. पण असं का? जर त्यांनी मूळ प्रमाणपत्र रद्द केलंय तर खरेदी खत का नाही? याचं कारण विशिष्ट मदत अधिनियम 1963 आणि भारतीय नोंदणी अधिनियम या कायद्यांमध्ये दडले. बरं, काय सांगते ही तरतूद? विशिष्ट मदत अधिनियमाचे कलम 31 हे दस्तऐवज रद्द करण्याबाबत आहे. ही झाली तरतूद. अच्छा. आणि याचा सोपा अर्थ काय? याचा सोपा अर्थ असा की कोणतेही नोंदणीकृत खरेदी खत रद्द करण्याचा किंवा ते बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार
केवळ आणि केवळ दिवाणी न्यायालयाला म्हणजे सिव्हिल कोर्टालाच आहे. म्हणजे महसूल अधिकारी तिथे काहीच करू शकत नाहीत. अगदी बरोबर. आणि या गोष्टीचा शेतकऱ्याला काय फरक पडतो तर शेतकऱ्यांनी आपला वेळ तहसील कार्यालयात खरेदी खत रद्द करण्यासाठी वाया घालवू नये. त्यासाठी थेट दिवाणी न्यायालयातच जावं लागतं. आता माझ्या लक्षात आलं. म्हणजे हे असं आहे ना की समजा एखादी बेकायदेशीर इमारत उभी आहे, बरोबर. प्रांताधिकाऱ्यांचा आदेश हत्या इमारतीचा पाया कमकुवत करतो, पण ती बेकायदेशीर इमारत प्रत्यक्ष पाडण्यासाठी दिवाणी न्यायालयाचीच परवानगी लागते. बरोबर ना? क्या बात आहे. हे अतिशय चपखल उदाहरण दिलं तुम्ही. अगदी तसंच आहे हे. हां. आणि इथे मी आणखी एक क्विक फॅक्ट सांगा ना. महसूल अधिकारी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 नुसार फक्त 7/12 वरील फेरफार नोंदी, ज्याला आपण म्युटेशन एंट्री म्हणतो, त्या रद्द करू शकतात, मूळ खरेदी खत नाही. म्हणजे ते फक्त कागदोपत्री नोंद काढू शकतात, मूळ करार नाही. अगदी अचूक. मग मला सांगा, जर एखाद्या सामान्य नागरिकाला खरोखर न्याय मिळवायचा असेल तर त्याने नक्की कोणत्या क्रमाने पावलं उचलावीत? म्हणजे याची काही योग्य दिशा आहे का? हां, खूपच महत्वाचा प्रश्न आहे. सर्वात आधी दाखल करा. काय दाखल करायचं? प्रांताधिकाऱ्यांकडे कलम 74 नुसार अपील दाखल करा. हा पहिला टप्पा. बरं, अपील दाखल केलं, पुढे काय? दुसरा टप्पा म्हणजे आदेश मिळवा. सुनावणी अंती प्रांताधिकाऱ्यांकडून ते चुकीचे 32 प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकृत आदेश मिळवा. आदेश मिळाला, मग महसूल कार्यालयात जायचं का? हो. तिसरा टप्पा म्हणजे नोंद काढा. हा जो प्रांताधिकाऱ्यांचा आदेश आहे त्याच्या आधारे महसूल अधिकाऱ्यांकडून 7/12 वरील चुकीचा फेरफार रद्द करून घ्या. म्हणजे 7/12 उतारा स्वच्छ करून घ्यायचा. अगदी बरोबर. आणि आता सर्वात शेवटचा आणि महत्वाचा टप्पा म्हणजे दाद मागा. कुठे दाद मागायची? हे सर्व पुरावे घेऊन खरेदी खत शून्यवट तोडवण्यासाठी किंवा ज्याला आपण नल अँड व्हॉइड म्हणतो त्यासाठी दिवाणी न्यायालयात दाद मागा आणि डिक्री मिळवा. म्हणजे हा असा 4 टप्प्यांचा स्पष्ट प्रवास आहे तर? होय. आणि याच क्रमाने गेल्यास कायदेशीर गुंतागुंत कमी होते. ही खरोखरच खूप मोलाची माहिती आहे आणि म्हणूनच अशा कायदेशीर प्रक्रियेची योग्य दिशा समजून घेण्यासाठी महसूलशाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुमचे कायदेशीर मार्ग सोपे होतील. नक्कीच. तर आता आपण या चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. आज आपण खूप महत्त्वाचे मुद्दे पाहिले. हो. थोडक्यात आढावा घ्यायचा तर आपण पाहिलं की कुळ कायद्याच्या कलम 74 अंतर्गत चुकीचं 32 प्रमाणपत्र रद्द करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना आहेत. बरोबर. पण त्या प्रमाणपत्राच्या आधारे झालेलं खरेदी खत रद्द करायचं असेल तर मात्र दिवाणी न्यायालयाचीच आवश्यकता असते, हे आपण कलम 31 नुसार समजून घेतलं. अगदी अचूक सारांश सांगितलं तुम्ही. तर मंडळी, पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणता विषय पाहायला आवडेल ते आम्हाला नक्की सुचवा. हो. आणि सर्वांना आमची विनंती आहे की आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. नक्कीच. माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.